आज आपण बनवणार आहोत कचोरी। त्याच्यासाठी इथे घेतला आहे मी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ। ते आपण तूप घालून छान असं मळून घ्यायचं आहे। बघू शकता छान असा गोळा तयार करून घेतला आहे मी। त्याच्यानंतर मूग भिजत घातलेले एक अर्धा तास। त्याच्यानंतर 1 वाटी जिरे, थोडंसं काळी मिरी, नंतर थोडंसं सोप, आणखी धना पावडर घेतले। ते सर्व भाजून घ्यायचं आहे, छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सर्व भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तीळ टाकलेत, मिक्सरला बारीक करून घेतल्याच्या नंतर इथं मी तेल घेतले। त्याच्यानंतर ते मसाला भाजून घ्यायचा आहे, थोडंसं डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग बारीक करून घेतलेले तेही घातलेत, थोडंसं चवीपुरतं मीठ, लाल तिखट घालून घ्यायचं आहे, थोडीशी वरून साखर टाकायची टेस्टसाठी। बघू शकता छान असं सारण तयार झालेलं आहे। इथं मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता कचोरी बनवाय घ्यायचे। बघू शकता इथं कचोरी बनवण्यासाठी मी घेतले, बनवून तळली गेले छान अशी। बघू शकता मंद आचेवर तळून घ्यायचे। बघू शकता लालसर रंगावर मी छान असं भाजून घेतलेले। आपली कचोरी रेडी झालेली आहे, तर नक्की ट्राय करून बघा।